नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सह्याद्री काट्यावरती. आणि आजची जी आपल्याला घटना बघायची ती म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यामधील इचलकरंजी या शहरामधली. मित्रांनो, पती पत्नीच्या नात्यामध्ये विश्वास नावाची गोष्ट जोपर्यंत असते तोपर्यंत हे नातं प्रेमाने बहरत जातं. आणि जेव्हा विश्वास नावाची गोष्ट या पती पत्नीच्या नात्यामधून निघून जाते तेव्हा मात्र या नात्यामध्ये कुठेतरी दुरावा येत जातो आणि याच्यामधूनच खुनासारखे प्रकार समोर येत आहेत. अशी जी घटना या इचलकरंजी या शहरामध्ये घडली. आपल्याला सविस्तर बघायची घटना काय घडली, घटनेमध्ये कोण कोण होतं, कसं झालं, काय पूर्ण या घटनेची आपल्याला पार्श्वभूमी घ्यायची आणि या घटनेमधून आपल्याला शेवटी शिकण्यासारख्या काय गोष्टी घ्यायच्या हे बघायचे. बघूया सविस्तर घटना काय घडली, कुठे घडली, कशी घडली. मित्रांनो, सलमान आणि रेश्मा हे दोघे तरुण तरुणी दोघे लग्न करतात. आपल्या जे परंपरेनुसार जी का लग्नाचे जे असतात त्या सगळ्या गोष्टी करून हे लग्न करतात. लग्न झाल्यानंतर मात्र हे या शहरामध्ये येतात, तिथे राहतात, रूम भाडणे करून हे तिथे राहू लागतात. त्यानंतर हा जो सलमान असतो, सलमान मात्र तिथे एका कारखान्यावरती जॉबसाठी लागतो. आता कारखान्यावरती कामाला लागल्यानंतर मात्र दररोज कामाला जाणे येणे संध्याकाळी या सगळ्या गोष्टी नियमितपणे चालू असत्या. नवीन नवीन लग्न झालं होतं त्यामुळे त्यांच्या लग्नात एक प्रेमामध्ये एक वेगळाच आनंद होता. सुखी संसार हे जोडपं राहत होतं, या सगळ्या गोष्टी चालू होत्या. पण मात्र कालांतराने काही दिवस गेल्यानंतर मात्र जो सलमान असतो, सलमानच्या नंतर असं काहीतरी येतं की ही सारखं सारखं कॉलवरती बोलते, नेमकी बोलते कोणाला, काय बोलते, त्याच्या मनामध्ये कुठेतरी एक संशय येत जातो. आणि हा संशय मात्र इतका वाढतो की मात्र त्याची काही लेवल राहत नाही, त्याची काही लेवल हा विसरून जातो आणि त्याच्यामधूनच मात्र ही घटना घडते. तर हे सगळं चालू असताना त्याच्या मनामध्ये संशय येत होतो. तो रेशमाला विचारतो की तू एवढा टाइम पूर्ण दिवसभर फोनवरती कोणाला बोलते, काय बोलते. तेव्हा ती सांगते की मग माझ्या आईवडिलांसोबत बोलत असते, मी माझ्या मैत्रिणीसोबत बोलत असते, बाहेर इतर तर कुठेही लक्ष देत नाही. पण मात्र हा जो सलमान होता आणि सलमानला हिची बायको भेटली होती रेश्मा. ही रेश्मा दिसायला थोडीशी एकदम सुंदर होती, चार चौकीमध्ये बसली अशी उठून दिसणारी ही त्याला बायको भेटली होती. गोरी गोमटी बायको असल्यामुळे त्यालाही थोडासा संशय येत होता. पण संशय त्याला थोडा बरा आला असता तर ठीक होता, पण हा संशय मात्र दिवसेंदिवस वाढत चालला होता. त्याने आता गुपचाप आपल्या मोबाईलमध्ये तिच्या मोबाईलद्वारे ऍपद्वारे कनेक्शन जोडलं होतं आणि ही जी दिवसभर काय करते, मोबाईलमध्ये काय बोलते, काय नाही हा तो बघत होता तिकडे. पण या ऍपमध्ये त्याला फक्त एवढंच कळत होतं की मोबाईल काय काम करतोय, मोबाईल किती टाइम कॉलिंग चालते, कोणाशी बोलते हे मात्र त्याला ते कळत नव्हतं. पण मात्र तिचा दिवसभर कोणाला कोणाला फोन चालू असायचा. दिवसभर ती ही कामावल्यानंतर मात्र बोर व्हायची, त्यामुळे ती मैत्रिणीला घरच्यांना फोन करायची, बोलत बसायची. आणि तो तिकडे मात्र एवढं नाही बोलते कोणाला या विचाराने मात्र तो तिकडे एक कोजमून जात होता. एक विचाराने तिकडे असा पूर्ण संशयाने त्याचं डोकं असं पूर्ण जाम होत असतं. आणि हा संशय मात्र दररोज संध्याकाळी आला की तिला शिवीगाळ करायची, तिला बोलायचं, तिला भांडायचं, दररोज भांडणं करायची कंटिन्यू. आणि या भांडणामध्ये मात्र तो कधीतरी आता ड्रिंकही घ्यायला लागला होता. मात्र बघा आता मित्रांनो, कधी ड्रिंक न करणारा मुलगा हा मात्र या ताणतणावामुळं, घरच्या प्रेशरमुळं, या बायकोच्या संशयामुळे तो आता कधीतरी दारू घ्यायला लागला होता. आता भांडणं जास्त वाढत होती त्यामुळे ती तिच्या माहेरी निघून जाते. आणि माहेरी निघून गेल्यानंतर मात्र तिच्या आई वडिलांकडे ती राहते. एक 15 दिवस उलटून जातात तेव्हा तिचे आजूबाजूचे नातेवाईक त्याला समजून सांगतात, तिलाही समजून सांगतात. आणि त्यानंतर मात्र ती परत आपल्या नवऱ्यासोबत राहायला येते, सलमान सोबत. आल्यानंतर मात्र आता तिला वाटतं हा थोडा सुधारला असेल, आता 15 दिवस झाले आपण तिकडे होतो. पण मात्र त्याचं जे होतं तेच चालू होतं, त्याचं रडगाणं काही बंद होत नव्हतं. तो संशय घ्यायचं मात्र काही थांबत नव्हता. सकाळ संध्याकाळ त्याच्यावर संशय घेणं, तिला वेगवेगळ्या पद्धतीने बोलणं, तिच्या आईवडिलांवरती शिवीगाळ करणं, या सगळ्या गोष्टी चालू होत्या, या सगळ्या गोष्टी घडत होत्या. पण या सगळ्यामधूनच याचं प्रमाण हे वाढत वाढत चाललं होतं. या सगळ्या गोष्टीमध्ये या सगळ्या घटना कुठेतरी वाढत चालल्या होत्या. आणि आता मात्र यांचे भांडणं थोडे जास्त वाढल्यामुळे ती रेश्मा आता कायमची मात्र आपल्या माहेरी निघून गेली होती, माहेरी राहायला लागली होती. आता माहेरी राहिल्यानंतर मात्र तिला जवळजवळ 2 महिने ती माहेर राहिली. आणि 2 महिने राहिल्यानंतर मात्र तिच्या आई वडिलांनी तिची समजूत काढली. आपल्याला नातेवाईक, आपल्याला समाज आपलं नाव ठेवतोय, त्यामुळे तू थोडस जा तिकडे ऍडजस्ट कर, आता सुधारला असेल, आता राहील चांगला, आता भरपूर दिवस झाले असं एक तिच्या घरच्यांना वाटत होतं, तिलाही वाटत होतं. त्यामुळे ती आता त्यांच्या घरच्यांचं ऐकून ती परत सलमान सोबत राहायला आली. पण मात्र आता 2 महिने झाले होते. सलमान तर इकडे फार चिडचिड करत होता. सलमानला तर आता तर वाटत होतं की ही 2-2 महिने 15-15 दिवस तिकडे राहते, याचा अर्थ काहीतरी कनेक्शन तिकडे असावं आणि कनेक्शनला तिकडे भेटत असावी.
आणि तिकडे ते वेगवेगळ्या प्रकारचे नको ते विचार त्याच्या डोक्यामध्ये येत होते. आता ते आल्यानंतर मात्र तिला वाटत होता आपण 2 महिने झाल्यामुळे आता कुठेतरी कमी झाला असावं, कुठेतरी ही घटना कमी झाली असावी. पण मात्र हे प्रमाण कुठेतरी वाढत चाललं होतं, हे प्रमाण कुठेतरी जास्त हे करत होते. आता हा जो कमी ड्रिंक करत होता, याचं ड्रिंक करण्याचं प्रमाण हे वाढलं होतं. हा दररोज संध्याकाळी प्यायचा, आता दुपारी 1 बाटली ऐवजी हा 2 बाटल्या प्यायचा आणि अतिशय अशा भयंकर प्रकारे हा करायचा. कंपनीत गेला की याच्या मनामध्ये नुसतं मात्र विचार हे चालू असायचे की कोणासोबत आता बोलते, कोणाला भेटायला गेली असावी का, कोणासोबत काहीतरी कृत्य करते का, हेच त्याच्या मनामध्ये एक संशय येत होता. संशयाने तो असा पिछडलेला होता. आपण म्हणतो एक संशय माणूस कसा पिछडलेला असतो, तसाच हा घडला होता. याच्या मनामध्ये नेहमी तेच विचार येत होते. या शाळेत विचारलं मात्र तीही आता त्रास गेली होती, ती कंटाळून गेली होती. आता एक दिवस घडला असं की तो घरी आला आणि रात्रीचं तिला परेशान करू लागला. रात्री तिच्या बरोबर वेगवेगळे प्रकारचे संबंध ठेवू लागला, तिच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे अत्याचार करू लागला. तेव्हा ती त्याला कुठेतरी दूर करण्याचा प्रयत्न करू लागली, दूर लोटायला लागली. या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर मात्र दिवस उगल्यानंतर मात्र तोही आता जॉबवरती निघून गेला. मात्र ही दिवसभर रडत बसली, दिवसभर टेन्शन घेत बसली. ती आता आजारी पडली होती. आजारी पडल्यानंतर मात्र तिला वाटलं की आता आपण आजारी पडलो, आपल्याला थोडीशी आरामाची गरज आहे, हा आपल्याला दवाखान्यात घेऊन देईल. पण मात्र हात तिकडून येतो. संध्याकाळी आल्यानंतर मात्र हात तिकडून फुल राहून येतो, फुल एक दारू पिऊन येतो, नशा करून येतो. आणि नशा करून आल्यानंतर मात्र तिला मारहाण चालू करतो. मारहाण चालू केल्यानंतर मात्र तीही त्याला बोलू लागते, तीही त्याला थोडीफार शिवीगाळ करू लागते, कारण ती आता रागवली असते, ती खूप त्रासून गेलेली असते. त्यानंतर हा रागाच्या भरामध्ये नशेमध्ये बाजूला साईडला ठेवलेला वरवंटा, जो पाट्यावरती आपण पूर्वी काही मसाला वाटण्यासाठी वापरायचो, तो वरवंटा घेतो आणि तिच्या डोक्यामध्ये फेकून हाणतो. डोक्यामध्ये फेकून हाणल्यानंतर मात्र ती जागीच चक्कर येऊन खाली कोसळते, खाली जमिनीवरती पडते. पण मात्र पडताना हा जो काळ असतो त्या काळामध्ये ती दगड मारतात, ती ओरडते. आणि रात्री संध्याकाळी जवळजवळ 11:30-12 वाजले असतात. बऱ्यापैकी सगळं शांत वातावरण झालं असतं, नेमकीच लोक झोपेच्या वातावरणामध्ये असतात या टायमिंगला. ती ओरडल्याच्या आवाजानंतर मात्र शेजारी पाजारी सगळे धावत पळत येतात आणि बघतात तरी खाली पडलेली असते. तेव्हा हा म्हणतो की ही येता येता तिचा पाय घसरून आमच्या बाथरूम मध्ये ही पडली, दगडावर तिचं डोकं आपटलं. त्यावेळेस लोक फारसं लक्ष देत नाही, लगेच 4 व्हीलर गाडी बोलून घेतात आणि हिला तात्काळ हॉस्पिटलमध्ये नेतात. आता हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर मात्र डॉक्टर लगेच तिचं तात्काळ अलीकडेच म्हणतात की तिला मृत घोषित करतात, कारण डोक्यावरती मार दगडात लागले असल्यामुळे तिचा जागीच तिथे मृत्यू झाला असतो. पण तरीही त्याला ते डोकं उचलून येतात, तेव्हा डॉक्टर असं घेतात. ह्या सगळ्या घडल्यानंतर मात्र ती पोस्टमॉर्टमसाठी जेव्हा पाठवतात तेव्हा दगडाचा मार हात जोरात दिसतो. या सगळ्या गोष्टी तिच्या आईवडिलांना कळून येतं. आईवडिलांना असं कळल्यानंतर मात्र आईवडील लगेच तात्काळ तिथे येतात, तिच्यावरती अंतिम संस्कार करतात. आणि त्यानंतर मात्र त्या आईवडिलांना याच्यावरती संशय हा असतो की याच्या हातूनच असं काहीतरी घडला असावं, हिचा खून घडला असावा. तेव्हा त्या पोलिसांसमोर या गोष्टीचा खुलासा करतात, पोलिसांसमोर या सगळ्या गोष्टी सांगतात. पोलिसांसमोर या सगळ्या गोष्टी सांगितल्यानंतर मात्र पोलीस आता या सलमानला पोलीस स्टेशनला बोलून घेतात. पोलीस स्टेशनला बोलून घेतल्यानंतर मात्र त्याच्याकडून सगळी माहिती विचारून घेतात. तेव्हा तो थोडस दूर व्हायचं करतो, या प्रकरणामध्ये नाहीये, ती पडली खरं सांगतोय या सगळी गोष्ट करतो. पण त्याच्या हावभावावरनं, त्याच्या चेहऱ्यावरनं मात्र पोलिसांना पक्का संशय येतो की यांनीच काहीतरी केला असावा, याच्या हातूनच काहीतरी घडलं असावं. तेव्हा त्याला पोलिसची खाक्या दाखवल्यानंतर त्याला थोडस पोलिसची खाक्याने दांड्याने थोडस त्याला मार दिल्यानंतर तो पटापटा बोलू लागतो. आणि तो सांगू लागतो की मी नशामध्ये तिच्यावरती वरवंटा टाकला, मी तिच्यावरती संशय घेतो. या सगळ्या गोष्टीमध्ये हिचा खून झाला. तेव्हा मात्र हा सलमान कायमच्या तुरुंगामध्ये पडतो सडत, आणि ही जी रेशमा असते ही आपलं आयुष्य संपवून आता या जगाचा निरोप घेते. या अशा गोष्टी आपल्या भारतामध्ये भरपूर अशा प्रमाणात वेगवेगळ्या राज्यामध्ये घडत आहे. नवे लग्न झाल्यानंतर मात्र पुरुष अतिशय संशय राहतात, संशय घेतात. पण मात्र काही महिला या सगळ्या गोष्टी संशय जरी घेतला तरी त्या मात्र इतरत्र संबंध ठेवतात. त्यांनी संबंध ठेवले नाही पाहिजे. नसल्यास तात्काळ आपल्या नवऱ्याला काय ते खरं सगळ्या गोष्टी सांगून, आणि नवरा सांगण्यासारखं ऐकत नसेल तर पोलिसात तक्रार टाकून त्याच्याशी फारकती घेऊन त्याच्यापासून दूर झालेलं कधीही बरं, कधीही चांगलं. या अशा गोष्टी कुठेतरी थांबाव्या यासाठीच आपला छोटासा प्रयत्न. येथे सलमानी तुरुंगामध्ये जाऊन बसला, इकडे जी आयशा असती त्या आयशा आपलं आयुष्य सगळं संपवून बसली, आणि आई वडील मात्र रडतच बसतात. ते सगळं संसार उद्ध्वस्त होतो. या अशा गोष्टी कुठेतरी थांबाव्या यासाठी आपला छोटासा प्रयत्न आपण घेऊन येत आहोत. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या स्टोरी आपल्या चॅनलवरती आपण अपलोड करत असतो. आपण भेटूया पुढच्या स्टोरीमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आपली, आपल्या कुटुंबाची. आणि आपल्या चॅनलला तुम्ही अशा वेगवेगळ्या स्टोऱ्या बघण्यासाठी, सावध राहण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही नक्कीच सबस्क्राईब करा.
धन्यवाद. आपण भेटूया पुढच्या स्टोरीमध्ये.